विद्यार्थी मित्रो, माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत। मित्रो, तुमचा हा शेवटचा पेपर आता आहे आणि त्या अनुषंगाने आतापर्यंत तुमचे 5 पेपर झालेले आहेत, ते चांगले गेलेले असतील आणि शेवटचा पेपरही आपल्याला चांगल्या प्रकारे सोडवता त्या ठिकाणी येणे आवश्यक आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास तयार केलेला आहे। मित्रो, स्पेशल पेपर तुमचा दुसरा बँकिंग अँड फायनान्स, यामध्ये प्रामुख्याने MCQ प्रश्नपत्रिका सोडवण्यापूर्वी आपली तयारी होणे आवश्यक आहे आणि ही तयारी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या ठिकाणी करीत आहोत। तर आपण टॉपिक वाईज त्याचं थोडक्यात सारांश रूपाने माहिती घेणार आहोत आणि त्यानंतर प्रामुख्याने ओव्हरऑल आपण भाग पाहणार आहोत। पहिला टॉपिक आहे तो म्हणजे भारतातील बँक विषयक कायदे। या टॉपिकवर मल्टिपल चॉईस क्वेश्चन येण्यापूर्वी आपल्याला या टॉपिक मधला जो भाग आहे तो अतिशय चांगल्या पद्धतीने माहिती असला पाहिजे आणि त्याचं आकलन झालेलं असलं पाहिजे। यामध्ये बँकिंग नियमन कायदा हा 1949 साली त्या ठिकाणी अस्तित्वात आलेला आहे, हा पहिला भाग। त्यानंतर प्रामुख्याने वेगवेगळ्या प्रकारचे जे कायदे आहेत ते कायदे तुम्हाला या ठिकाणी पाहावं लागणार आहे। उदाहरणार्थ बँक नियमन व्यवसाय कायदा 1965 की जो प्रामुख्याने सहकारी बँकांना लागू होणाऱ्या ज्या तरतुदी आहेत तो त्यामध्ये दिलेल्या आहेत। त्याचप्रमाणे बँकांच्या शाखा व्यवस्थापन, तरलता मालमत्ता, परवाने, दायित्व या संबंधीच्या तरतुदी तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, या बँकिंग कंपनीचं फायनल अकाउंट जे आहे, नफा तोटा पत्रक आणि ताळेबंद, त्यामध्ये ज्या तरतुदी दिलेल्या आहेत कलम 10, कलम 29 आणि कलम 30 नुसार, ते तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे, त्याची तयारी करा। त्याचप्रमाणे या कलम 35 आणि 36 नुसार रिझर्व्ह बँकेला कोणते अधिकार प्राप्त झालेले आहेत याची माहिती या पहिल्या प्रकरणामध्ये तुम्ही करून घ्या, म्हणजे यावर प्रश्न आला तर तुम्हाला अडचण येणार नाही। दुसरा टॉपिक आहे तो म्हणजे चलनक्षम दस्तऐवजांचा कायदा 1881। मित्र हो, तुम्ही बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क किंवा यमला या विषयाचा अभ्यास करताना हा स्वतंत्र टॉपिक आपण पाहिलेला आहे। इथे सुद्धा तोच टॉपिक तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि म्हणून यामध्ये प्रामुख्याने हुंड्या, विनिमय पत्रे, वचनपत्रे, धनादेश हे जे काही पत्रे आहेत किंवा चलनक्षम दस्तऐवज आहेत, या चलनक्षम दस्तऐवजांची माहिती तुम्हाला त्या ठिकाणी घेणं आवश्यक आहे। त्यामुळे यमलामध्ये तुमचा अभ्यास झालेला असल्यामुळे तुम्हाला इथे फक्त त्याची रिव्हिजन करणं गरजेचं आहे। मग यामध्ये वचनपत्र म्हणजे काय आहे, त्याचे विनिमय पत्र म्हणजे काय, धनादेश आहेत त्यांचे प्रकार कुठले आहेत, हुंड्या, बिल ऑफ एक्सचेंज कसे आहेत, हे माहिती असणं आवश्यक आहे। वचन चिठ्ठी कशाला म्हणायचं हेही माहिती असणं आवश्यक आहे। तिसरा टॉपिक आहे तो म्हणजे प्रदायी बँकर। यामध्ये प्रदायी बँक म्हणजे काय हे माहिती असणं आवश्यक आहे, त्याचं करा। या बँकेची काय कर्तव्य अधिकार आहेत, त्याचप्रमाणे या बँकेला कायद्याने काय संरक्षण दिलेलं आहे का, तर नक्कीच त्या ठिकाणी संरक्षण मिळालेलं आहे, ते कोणतं ते माहिती करून घ्या। बनावट जे धनादेश आहे ते धनादेश प्रदान करण्याबाबत किंवा धनादेश परत पाठवण्याबाबत किंवा रिसर क्रमातील प्रदान करण्याबाबत, तसंच धारक व यथाविधिधारक हे काय आहेत या संकल्पना जाताना निश्चितपणे पाहून जा, यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो। चौथा टॉपिक जो तुमचा आहे तो म्हणजे वसुली बँकर। आता वसुली बँक म्हणजे काय, त्याचप्रमाणे वसुलीदाराकडून बँकेकडून वसुली करताना विविध बाबी संदर्भात कोणत्या कोणत्या घटना घडू शकतात, कोणता निष्काळजीपणा होऊ शकतो याची माहिती तुम्ही घ्या। ग्राहकांच्या धनादेशाची वसुली करताना वसुली बँकेने कोणती खबरदारी, काळजी त्या ठिकाणी प्रिकॉशन घेतले पाहिजे। ग्राहकांच्या धनादेशाची वसुली करताना वसुली बँकेला कोणकोणते कायदेशीर संरक्षण मिळते, धनादेशाचा अनादर म्हणजे डिसऑनर त्या संदर्भात माहिती घ्या।
म्हणजे तुम्हाला या टॉपिकवर जर प्रश्न आला तर सहजपणे सोडवता येऊ शकेल. पुढचा टॉपिक आहे तो म्हणजेच बँकर आणि ग्राहक यांच्यामधील संबंध. मुळात बँकर म्हणजे काय आणि बँकेचा ग्राहक काय. ज्यावेळेस बँकेत अकाउंट उघडलं जातं तिथून या बँकेचा आणि या ग्राहकाचा त्या ठिकाणी संबंध प्रस्थापित होतो. त्यानंतर त्यांच्यातला संबंध जो आहे तो कसा आहे. ग्राहकांच्या खात्यातल्या गुप्तते संदर्भात बँकेने कोणती बंधनं पाळली पाहिजेत. बँकेचा धारणाधिकार कसा आहे. बँकेचा ग्राहकाच्या संदर्भातला वजावटीचा अधिकार कसा आहे. बँकेमधील व्यवहार आणि परिपाठ वहिवाट याद्वारे मंजूर केलेले प्रगटीकरण, त्याचप्रमाणे धनादेशाचा आदर करण्याबाबत बँकेवरील बंधने कोणती आहेत. तसेच कर्जमुक्तीचा आदेश म्हणजे काय आणि बँक आणि ग्राहक यांच्यातील संबंधाचा शेवट केव्हा आणि कसा होतो. हा म्हणजे संबंध प्रस्थापित करण्यापासून ते संबंध संपुष्टात येण्यापर्यंतचा त्या ठिकाणी तुम्हाला हा भाग या प्रकरणात दिलेला आहे. त्यामुळे या सर्व गोष्टी ज्या आता मी तुम्हाला सांगितल्या आहेत त्यावर एक नजर टाकत चला, म्हणजे तुम्हाला या टॉपिकवरचा प्रश्न सोडवताना अडचण येणार नाही. पुढचा टॉपिक आहे तो म्हणजे कर्ज आणि तारण किंवा अग्रिमासाठी प्रतिभूती. बँकेकडून कर्ज घेताना तारण त्या ठिकाणी दिलं जातं. कर्ज 1 लाख असेल तर तारणाची किंमत हे 1 लाखापेक्षा जास्त असेल तर त्याला फुल्ली सिक्युअर्ड म्हणतो. कर्ज 1 लाख तारण त्या ठिकाणी कमी असेल तर त्याला पार्टली सिक्युअर्ड म्हणतो. आणि कर्ज घेताना तारणच दिले नाही तर त्याला अनसिक्युअर्ड म्हणतो. तर बँकांचा व्यवहार होत असताना बँका तारण घेतात आणि मग या तारणाचे नक्की प्रकार कोणते. जसे कर्जाचे प्रकार आहेत अल्प मध्यम दीर्घ मुदतीचे, तसेच तारणाचे सुद्धा आहे की ज्यामध्ये आपण म्हणतो ताबेगहाण, गहाण, बोजा, ज्याला चार्ज म्हणतो, हायपोथिकेशन. तर या ज्या काही तारणाचे प्रकार आहेत ना त्या तारणाचे प्रकार त्या ठिकाणी कोणकोणत्या स्वरूपाचे आहेत. तारण म्हणजे काय, गहाण म्हणजे काय, बोजा म्हणजे काय, नजर गहाण म्हणजे हायपोथिकेशन म्हणजे काय, या कन्सेप्ट तुम्हाला त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करून ठेवा, म्हणजे पुढे तुम्हाला अडचण येणार नाही. त्याचप्रमाणे मुदतबंद ठेवी पावती, शेअर्स, शेतमाल, आयुर्विमा पत्रे, म्हणजे थोडक्यात कर्ज घेताना तारण देण्यासाठी ज्या ज्या काही चल आणि अचल वस्तू आहेत त्या संबंधीची माहिती प्रामुख्याने या प्रकरणामध्ये तुम्हाला पाहायला मिळू शकेल. पुढचा टॉपिक आहे आणि तो म्हणजे कर्जभार निर्माण. कर्ज घेताना त्या कर्जावर जो भार निर्माण केला जातो किंवा त्यासाठी तारण दिलं जातं त्या संबंधीची संपूर्ण माहिती या प्रकरणामध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे. मग अशीच सांगितल्याप्रमाणे काय ताबेगहाण म्हणजे काय, नजरगहाण म्हणजे काय, हे माहिती असणं अत्यंत आवश्यक आहे. आणि हे सगळं माहिती असेल तर निश्चितपणे तुम्हाला या टॉपिकवर या आत्ता सांगितलेल्या मुद्द्याच्या आधारे प्रश्न सोडवता येऊ शकेल. पुढचा आणि शेवटचा टॉपिक तो म्हणजेच काय हो, प्रकल्प मूल्यमापन आणि कर्ज वसुलीच्या विविध उपाययोजना. यामध्ये प्रकल्प म्हणजे काय, प्रकल्प मूल्यमापन म्हणजे काय, प्रकल्प मूल्यमापनातील विविध टप्पे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे कर्ज वसुलीच्या कायदेशीर उपाययोजना. याचा अर्थ की मला एखादा व्यवसाय करायचा असेल तर मला त्या भविष्यात कराव्या लागणाऱ्या व्यवसायाचा प्रकल्प त्या ठिकाणी आराखडा लेआउट तयार करावा लागतो आणि तो बँकेला कर्ज घेण्यासाठी सादर करावा लागतो. मग अशा पद्धतीने बँका त्या प्रकल्पाचा आधार घेऊन मला कर्ज मंजुरी करतात आणि म्हणून या ठिकाणी प्रकल्प मूल्यमापन त्याचं होणं फार गरजेचं आहे. त्यामुळे प्रकल्प मूल्यमापनातील विविध टप्पे त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. आणि दुसरा भाग आहे तो म्हणजे कर्ज वसुली. कर्ज वसुलीच्या कायदेशीर उपाययोजना कोणत्या आहेत, कर्ज वसुलीच्या बेकायदेशीर उपाययोजना कोणत्या आहेत, म्हणजे दोन्ही कायदेशीर पण आणि बेकायदेशीर पण. तसेच वित्तीय मालमत्ता आणि अन्य प्रपत्र सुरक्षीकरण आणि पुनर्निर्मिती कायदा जो आहे हा पुनर्निर्मिती कायदा 2003 साली अस्तित्वात आलेला आहे. त्यामुळे या कायद्यानुसार कशा प्रकारे कर्ज वसुली केली जाते या संबंधीच्या तरतुदी दिलेल्या आहेत. त्यामुळे हा सर्व भाग जर तुम्ही केला तर निश्चितपणे या टॉपिकवर तुम्हाला आलेल्या प्रश्नाची उत्तरं अचूकपणे त्या ठिकाणी देता येऊ शकतील. ॲव्हरेजली जर तुम्ही विचार केला तर 8 प्रकरणं आहेत, 60 प्रश्न येणार आहेत. तर त्या अनुषंगाने तुम्ही त्या ठिकाणी वेटेज कुठल्या टॉपिकला कशा पद्धतीने देणार आहेत
हे फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून यातले ज्या महत्त्वाचे टॉपिक जे आहेत ते तुमच्या पुढे मी मांडलेले आहेत. त्या अनुषंगाने तुम्ही निश्चितपणे अभ्यास चांगल्या पद्धतीने करा आणि हा तुमचा शेवटचा पेपर असल्यामुळे निश्चितपणे तुम्ही जास्तीत जास्त मेहनत घेऊन जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने अभ्यास करून त्या ठिकाणी उत्तरे देण्याचा प्रयत्न करा. फक्त प्रश्न चांगल्या प्रकारे वाचा, त्याचा अर्थ समजून घ्या आणि मग पर्यायाकडे जा. पर्याय कसे आहेत हे पहा आणि मग बऱ्याच वेळा आपल्याला असं द्विधा मनस्थिती होते, अरे अ पण उत्तर दिसते आणि ब पण, मग नक्की काय आहे. तर त्या अ आणि ब च्या ज्या काय पर्याय आहेत ना त्याच्या अगोदर ज्या ऑप्शन्स आहेत ते नक्की काय आहेत हे समजून घेतलं तरच तुम्हाला योग्य त्या ठिकाणी पर्याय निवडता येऊ शकेल. विद्यार्थी मित्रांनो, हा एकंदरीत परीक्षेपूर्वी तयारी कशी करायची या संबंधी मी हा व्हिडिओ तयार केलेला आहे. 8 प्रकरणं आहेत. कुठल्या मुद्द्यावर ट्रेस द्यायचा हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. काय लक्षात ठेवायचं, परीक्षेला जाताना कुठल्याही प्रकारे गोंधळून जाऊ नका. शेवटचा पेपर आहे. अतिशय त्या ठिकाणी तयारीने समाधानाने कुठलाही ट्रेस न घेता परीक्षेला सामोरे जा. माझ्या तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी शुभेच्छा आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला त्या ठिकाणी विसरू नका. पुन्हा सांगतो, माझं वेबसाईट आहे, त्याचप्रमाणे माझे फेसबुक पेज आहे, व्हॉट्सअप आहे आणि इंस्टाग्राम आहे. मित्र हो, हा फक्त तुमचा आणि माझा संबंध हा परीक्षेपुरताच मर्यादित नाही, तर इथून पुढे काळामध्ये तुम्हाला अकॅडमिक अँगलनी जी काही मदत लागणार आहे ती सगळी देण्याचा मी त्या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. हा कालावधी अतिशय तुमच्या अँगलनी आणि सर्वच व्यक्तींच्या अँगलनी हा कठीण होता आणि या कठीण परिस्थितीमध्ये मी सुद्धा माझ्या परीने जेवढी शक्य आहे तेवढी मदत करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अनेक मुलांच्या मागण्या होत्या की सर ॲडमिनिस्ट्रेशन, मार्केटिंग, इतर स्पेशल विषयाच्या करा, पण वेळेअभावी ते मला करता आलं नाही. याची खंत मला निश्चितपणे त्या ठिकाणी आहे. परंतु भविष्य काळात मात्र मी इथून पुढे तुम्हाला सर्व विषयाचे त्या ठिकाणी मॅक्झिमम मटेरियल आणि मॅक्झिमम इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.